आता आपण मेन क्वेश्चन 3 घेतोय. आता हा क्वेश्चन थोडासा वेगळा करायचा आहे. का आता वेगळा तेही मी सांगतो. कारण की ते कॉन्स्टंट टर्म आलेली आहे. बरोबर? फंक्शन तर आहेच पण कॉन्स्टंट टर्म आहे. मग त्यावेळेस काय करायचं बघा. आता हे a जर इकडे आलं तर काय येणार आहे x अपॉन a इज इक्वल टू रूट सेक थिटा मायनस टॅन थिटा. वायचं काय होणार मग y अपॉन a इज इक्वल टू रूट सेक थिटा प्लस टॅन थिटा आणि आपल्याला हे आन्सर आणायचं. तर ते कसं बघा. आता ह्या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं आपण म्हणजे एक्स अपॉन ए मल्टिप्लाय बाय वाय अपॉन ए इज इक्वल टू रूट मध्ये व्हॅल्यू कुठल्या येणार आहेत मग सेक थिटा मायनस टॅन थिटा आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये सेक थिटा प्लस टॅन थिटा यांचं मल्टिप्लिकेशन होणार आहे एक्स वाय अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू. आता हा फॉर्म्युला कुणाचा असतो ए मायनस बी ए प्लस बी याचं असतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग इथे काय येणार सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा येणार आहे. आता हा फॉर्म्युला सगळ्यांना माहितच असेल. सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटाचं आन्सर असतं 1. मग इथे काय येणार आता एक्स वाय अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू रूट 1. आता हे इकडे गेल्यावरती मग एक्स वाय इज इक्वल टू ए स्क्वेअर. रूट 1चा आन्सर 1च येणार. ते काही लिहायची गरज नाही. आपण डिफरन्शिएशन करणार आहे. ते इथे लिहूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएशन काय होणार आहे मग मल्टिप्लाय मध्ये इथे दोन टर्म तर पहिली टर्म बाहेर आणि दुसऱ्या टर्मचं डेरिव्हेशन करतो आपण. कुणाचं डेरिव्हेशन करणार आहे इथे वायचं नंतर प्लस वाय बाहेर आणि डेरिव्हेशन कुणाचं करणार आहे एक्सचं आणि ए स्क्वेअर म्हणजे कॉन्स्टंटचा डेरिव्हेशन काय असतो 0. तर आता एक्स तसंच याचं काय होणार आहे डी वाय बाय डी एक्स प्लस वाय आणि एक्सचं काय होतं 1 इज इक्वल टू 0. आता वाय पलीकडे गेला तर एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस वाय. एक्स पण गेला तर काय होणार आहे मग डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस वाय अपॉन एक्स. हेच आन्सर आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. क्वेश्चन नंबर 2 बघा काय एक्स लिहितो इथं एक्स इज इक्वल टू ई रेश टू साइन 3d आणि y इज इक्वल टू ई कॉस 3d. जर फंक्शनच्या पॉवरमध्ये फंक्शन असेल तर बोथ साइड आपण लॉग घेतो. मग इथे काय लिहिणार आहे आता लॉग इकडे सुद्धा लॉग इथे पण लॉग आणि लॉग एक्स इथे ई रेश टू साइन 3d इथे y आणि ई रेश टू कॉस 3d लॉग एक्स इज इक्वल टू हे पॉवरची टर्म काय ते पुढे येणार आहे साइन 3d आणि लॉग ई ची व्हॅल्यू किती असते 1. मग ते लिहिणार नाही आपण मग ही फक्त पुढची टर्म लिहिणार आहे आणि याचं डिफरन्शिएशन करूया आपण. मग इथे लिहूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. आता डिफरन्शिएशन होणार म्हणजे इथे येणार आहे 1 अपॉन एक्स आणि नुसत्या एक्सचं काय होतं dx बाय dt इज इक्वल टू साइनचं आहे साइनचं काय बनणार आहे मग कॉस 3d आणि त्यानंतर डिफरन्शिएशन 3dचं फायनल आन्सर काय येणार मग कॉस 3d आणि 3dचं आन्सर किती येतं 3. हे असतं 1 अपॉन एक्स dx बाय dt. एक्स इकडे गेलं तर dx बाय dt इज इक्वल टू एक्स कॉस 3t मल्टिप्लाय बाय 3. म्हणजे आन्सर कसं लिहिणार आहे आपण dx बाय dt इज इक्वल टू 3x कॉस 3t. हे आलं आन्सर आपलं. आता आपण y चं पण सॉल्व्ह करणार आहे. आता याच्या सुद्धा पॉवरची टर्म पुढे घेणार आहे आपण लॉग y इज इक्वल टू कॉस 3t आणि लॉग e. तर लॉग e चं आन्सर किती बनतं 1. मग काय लिहिणार आहे लॉग y इज इक्वल टू कॉस 3t. डिफरन्शिएशन करूया मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t घेणार आहे. याचं काय येणार 1 अपॉन y आणि y चं बनणार आहे dy बाय dt इज इक्वल टू कॉसचं काय मायनस साइन 3t आणि त्याच्यानंतर कुणाचं करतो आपण फक्त 3tचं. तर पहिलं हे आहे असं रिपीट होईल आणि त्याच्यानंतर 3tचं बनणार आहे 3. मग dy बाय dt इज इक्वल टू इकडे y पण इकडे येणार मायनस 3y साइन 3t. हे असणार आहे आपलं आन्सर dy बाय
dx इज इक्वल टू मायनस 3y साइन 3t डिवाइड बाय 3x cos 3t कॅन्सल होणार आहे. इथे 3 ला 3 काय होईल कॅन्सल. त्यानंतर इथे राहिलं मग मायनस वाय साइन 3t डिवाइड बाय x cos 3t. आता नीट लक्ष द्या, इथे साइन 3t हे कुणाला कन्सिडर केलं होतं बघा आपण. इथे ही पूर्ण टर्म नीट बघू शकता तुम्ही, ही आपल्याला इथे यूज करायची आणि इथे पण हे पण काय करणार आहे इथे पुट करणार आहे. मग आन्सर काय येणार मायनस वाय लॉग एक्स डिवाइड बाय एक्स लॉग वाय बनलं. मग हे आलं आपलं आन्सर. हवं असेल तर तुम्ही याचा सुद्धा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता क्वेश्चन नंबर 3 बघा काय दिलेलं आहे. वाय स्क्वेअर प्लस डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू 0 आपल्याला आणायचं आहे. एक्स दिलाय वाय दिलाय. आपण दोन्ही टर्म एकमेकांना मल्टिप्लाय करूया. म्हणजे एक्स मल्टिप्लाय बाय वाय इज इक्वल टू टी प्लस 1 अपॉन टी मायनस 1 मल्टिप्लाय बाय टी मायनस 1 अपॉन टी प्लस 1. कॅन्सल होणार आहेत. हे याला कॅन्सल होईल, हे ह्याला कॅन्सल होईल. मग आन्सर काय राहिलं आपलं एक्स वाय इज इक्वल टू 1. वाय पलीकडे जाणार आहे तर एक्स इज इक्वल टू किती बनन 1 अपॉन वाय. याचा आपण डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. याचं होणार आहे एक्स बाहेर डिफरन्शिएशन कुणाचं वायचं, नंतर वाय बाहेर एक्सचं डिफरन्शिएशन 1 येणार आहे. 1चं किती बनतं 0. आता एक्सच्या ऐवजी आपण ही टर्म टाकूया. मग किती लिहिणार आहे 1 अपॉन वाय dy बाय dx प्लस वाय इज इक्वल टू 0. आता बेस सेम करून घेऊया. याचा बेस सेम कसा करणार, इथे खाली काहीच नाहीये म्हणजे काय असतं 1, तर y ने आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. आता इथे बेस सेम केला तर काय बनणार आहे तर 1 dy बाय dx प्लस वाय स्क्वेअर डिवाइड बाय वाय इज इक्वल टू 0. वाय पलीकडे गेला तर काय 1 dy बाय dx प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 बनणार आहे. आता हेच आपल्याला आन्सर फाइंड करायचं होतं. फक्त हे कसं लिहिणार मग वाय स्क्वेअर प्लस dy बाय dx इज इक्वल टू 0. आन्सर मिळालं आपल्याला. क्वेश्चन नंबर 4 बघतो आपण. एक्स आणि वाय दिलेले आपल्याला याचं डिफरन्शिएशन करायचं आहे. इथे लिहूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. इथे सुद्धा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. याचं डिफरन्शिएशन होणार आहे dx बाय dt इज इक्वल टू ए आहे तसाच. आता कॉस क्यूब टी दिलेलं आहे म्हणजे 3 पुढे येणार आणि कॉस स्क्वेअर टी होणार आहे. नंतर डिफरन्शिएशन कोणाचं करणार आहे फक्त कॉस टीचं. आपल्या चेन रूल नुसार सांगू शकतो पहिल्यांदा सगळ्याचा करायचा, नंतर फक्त कॉस टीचा करायचा असतो. ओके. आता पुढे मग काय होणार आहे हे आहे असं पहिलं रिपीट येणार आहे. त्यानंतर याचं काय होणार आहे डेरिव्हेटिव्ह कॉसचा असतो मायनस साइन टी. नंतर dx बाय dt इज इक्वल टू मायनस 3a कॉस स्क्वेअर टी आणि साइन टी. याला याचं डेरिव्हेशन. आता वायचं डेरिव्हेशन करणार आहे. इथे लिहिणार dy बाय dt इज इक्वल टू a आहे तसाच, नंतर साइन क्यूब 3a मग 3 पुढे येणार आणि साइन स्क्वेअर टी येणार आहे. नंतर डेरिव्हेशन कोणाचं करणार आहे फक्त साइनचं करणार आहे आपण साइन टीचं. तर हे पहिलं आहे असं लिहिणार आहे आपण आणि साइनचं काय होणार आहे मग कॉस टी होणार आहे. मग dy बाय dt इज इक्वल टू 3a साइन स्क्वेअर टी आणि कॉस. आपल्याला आता इथनं पुढे काय फाइंड करायचं असतं dy बाय dx. इथे लिहूया मग dy बाय dx इज इक्वल टू या दोन्ही टर्म डिवाइड घेणार आहे आपण 3a साइन स्क्वेअर टी आणि कॉस टी डिवाइड बाय मायनस 3a कॉस स्क्वेअर टी आणि साइन टी. कॅन्सल करणार आहे टर्म 3a कॅन्सल होणार आहे, कॉस याचा स्क्वेअर कॅन्सल होणार, साइनला हे कॅन्सल होणार. आता इथे आन्सर काय येणार आहे मग साइन टी डिवाइड बाय मायनस कॉस टी. आता काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. वी हॅव आता एक्स इज इक्वल टू किती होतं आपल्याकडं ए कॉस क्यूब टी होतं आणि वाय इज इक्वल टू काय होतं ए साइन क्यूब टी होतं. मग आता जर ए इकडे घेतला तर तो डिवाइड मध्ये येणार म्हणजे कॉस क्यूब टी येणार आहे. ए इकडे घेतला तर वाय अपॉन ए इज इक्वल टू साइन क्यूब टी बनणार आहे.
त्याच्यानंतर क्यूब पण इकडे घेतला तर एक्स अपॉन ए आणि 1/3 येणारे पॉवर मध्ये इज इक्वल टू कॉस टी. इकडे पण वाय अपॉन ए पॉवर मध्ये येणारे 1/3 इज इक्वल टू साइन टी बनणार आहे. आता ही व्हॅल्यू आपण dy/dx च्या टर्म मध्ये टाकणार आहे तर कसं येणार आहे, इथे बघा साइन टी आहे तर साइन टीच्या ऐवजी काय लिहिणार आहे आपण वाय अपॉन ए आणि पॉवर मध्ये 1/3. तसंच एक्स अपॉन ए पॉवर मध्ये 1/3. तर आपण कसं लिहू शकतो, ए ला ए कॅन्सल होईल, वाय अपॉन एक्स आणि पॉवर मध्ये किती लिहिणार आहे 1/3. तेच असणार आहे आपलं फायनल. हवं असेल तर तुम्ही याचा सुद्धा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण, क्वेश्चन नंबर 5. आता क्वेश्चन नंबर 5 मध्ये कसं करणार आहे बघा, एक्स इज इक्वल टू 2 cos रेस टू 4 t प्लस 3 आहे आणि y इज इक्वल टू 3 sin रेस टू 4 t प्लस 3 आहे. तर आता काय करूया, 2 इकडे घेतला तर x/2 इज इक्वल टू cos रेस टू 4 आणि t प्लस 3 बनेल आणि इथे y/3 इज इक्वल टू साइन रेस टू 4 आणि t प्लस 3 बनेल. बघा इथे रेस टू 4 आहे, त्याला हाफ करायचं असेल तर आपण याला स्क्वेअर करणार आहे. मग इथे लिहूया टेकिंग स्क्वेअर रूट टू बोथ साइड. काय होणार मग याचं, रूट x/2 इज इक्वल टू याचं रूट घेतल्यावर काय बनणार आहे मग कॉस स्क्वेअर t प्लस 3. तसंच इथे सुद्धा रूट y/3 इज इक्वल टू साइन स्क्वेअर t प्लस 3. आता ह्या दोघांची आपण ऍडिशन करूया. इथे लिहूया ऍडिंग, मग ऍड केल्यावरती रूट x/2 प्लस रूट y/3 इज इक्वल टू कॉस स्क्वेअर t प्लस 3 आणि प्लस साइन स्क्वेअर t प्लस 3. तर सगळ्यांना फॉर्म्युला माहित आहे की कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 असतं. मग त्यानुसार याचं काय येणार आहे आन्सर, ह्या सगळ्याचं मिळून आन्सर येणार आहे 1. बेस सेम करून घेऊया, म्हणजे √3 रूट एक्स प्लस √2 रूट वाय डिवाइड बाय √6 इज इक्वल टू 1. आता याचं कसं बनवू शकतो मग, √3 रूट एक्स प्लस √2 रूट वाय इज इक्वल टू √6. आता याचं डिफरन्शिएशन करणार आहे, मग इथे लिहूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता √3 तसाच राहणार आहे, त्याच्यात काय बदल होणार नाहीये. रूट एक्स ला काय होणार आहे 1/2 रूट एक्स प्लस √2 तसाच राहणार आहे आणि रूट वायचं काय बनतं 1/2 रूट वाय आणि जस्ट वायचं काय बनतं dy/dx इज इक्वल टू कॉन्स्टंट टर्मचं काय बनणार आहे 0. मग आपण असं लिहू शकतो √3/2 रूट एक्स प्लस √2/2 रूट वाय dy/dx इज इक्वल टू 0. आता ही टर्म पलीकडे गेली तर √2/2 रूट वाय dy/dx इज इक्वल टू मायनस √3/2 रूट एक्स. आता ही पण इकडे गेले तर डिवाइड मध्ये येणार, म्हणजे dy/dx इज इक्वल टू मायनस √3/2 रूट एक्स डिवाइड बाय √2/2 रूट वाय. इथे काय होईल, ह्या 2 ला हा 2 कॅन्सल होईल आणि आपण हे असं लिहू शकतो मग मायनस √3 रूट वाय अपॉन √2 रूट एक्स. तर काय येणार आहे मग फायनल आन्सर dy/dx मायनस √3y डिवाइड बाय √2x, मग मायनस √3y/2x. हे झालं आन्सर आपलं. आता क्वेश्चन नंबर 6 बघा काय करणार आहे आपण, एक्स दिलेला आहे लॉग 1 प्लस टी स्क्वेअर आणि y आहे t मायनस tan इनवर्स t. याचा डेरिव्हेशन करणार आहे, म्हणजे dx/dt इज इक्वल टू लॉगच्या फॉर्म मध्ये असल्या काय असतं 1/1 प्लस टी स्क्वेअर, नंतर डेरिव्हेशन कुणाचं करणार आहे 1 प्लस टी स्क्वेअर. ही व्हॅल्यू परत घेणार आहे आणि याचं डेरिव्हेशन किती बनतो 1 चा 0 बनणार आहे आणि टी स्क्वेअरचं काय बनणार आहे 2t. याचं काय बनणार आहे dx/dt इज इक्वल टू 2t डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. याचं डेरिव्हेशन करणार आहे, काय येणार आहे dy/dt इज इक्वल टू टीचं 1 मायनस याचं टॅन इनवर्सचं काय असतं 1/1 प्लस टी स्क्वेअर. बेस सेम करून घेणार आहे, मग किती येणार आहे 1 प्लस टी स्क्वेअर मायनस 1 डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. मायनस आणि प्लस कॅन्सल होईल,
राहणार काय मग याचा आन्सर टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, हे dy बाय dx. आता आपण फाइंड काय करतो, dy बाय dx फाइंड करतो. मग लिहिणार काय, टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर अपॉन 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. कॅन्सल होणार आहे टर्म, ही टर्म ह्या टर्मला कॅन्सल होईल. राहणार काय आन्सर आपलं टी स्क्वेअर अपॉन 2t. आता इथे एक स्टेप आहे, ती समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता बघा क्वेश्चन मध्ये दिलेलं आपल्याला यूज करायचं आहे, म्हणजे x इज इक्वल टू लॉग 1 प्लस टी स्क्वेअर आहे. इथे काहीच नसतं, म्हणजे इथे असतं ई. तर फॉर्म्युला आपण बघितलेले आहेत, काय फॉर्म्युला असतो याचा, ई रेस टू एक्स इज इक्वल टू काय बनणार आहे 1 प्लस टी स्क्वेअर. आता 1 इकडे आला तर ई रेस टू एक्स मायनस 1 इज इक्वल टू टी स्क्वेअर. आता स्क्वेअर पण इकडे आल्यावर रूट बनेल, ई रेस टू एक्स मायनस 1 इज इक्वल टू टी बनणार आहे. ही व्हॅल्यू आपण टीच्या इथे पुट करणार आहे. आता पुट करायच्या आधी टीला टी काय होणार आहे कॅन्सल, स्क्वेअर आणि हा टी कॅन्सल, राहिलं काय टी बाय 2. तर टीच्या ऐवजी काय लिहिणार आहे आता ई रेस टू एक्स मायनस 1 डिवाइड बाय 2. हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. आता आपण क्वेश्चन नंबर 7 करणार आहे. तर याच्यात काय दिलेलं आहे, एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स ई रेस टू टी अँड वाय इज इक्वल टू रूट मध्ये 1 मायनस ई रेस टू 2t दिलेले आपल्याला. आता असे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असेल तर तुम्हाला ई रेस टू टीच्या ऐवजी काहीतरी रिप्लेस करावं लागेल. तर इथे घेऊया आपण पुट ई रेस टू टी इज इक्वल टू साइन थिटा. म्हणजे साइन थिटा केलं, ई रेस टू टीच्या जागेवर साइन थिटा केलं तर ते कॅन्सल होईल म्हणून घेतलं. इथे पण आपल्याला तेच लिहावं लागणार आहे. आता आपण पुट करूया, मग काय येणार आहे एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स आणि ब्रॅकेट मध्ये साइन थिटा, इकडे y इज इक्वल टू रूट 1 मायनस ई रेस टू 2t आहे, पण आपण फक्त ई रेस टू टीच्या जागीच रिप्लेस करणार आहे. मग ई रेस टू टीच्या जागी काय येणार आहे साइन थिटा आणि स्क्वेअर आहे तर तो स्क्वेअर आहे असं राहणार आहे. आता इथे साइन आणि साइन इनवर्स कॅन्सल होईल, याचं बनणार आहे रूट मध्ये कॉस स्क्वेअर थिटा, म्हणजे पुढे जाऊन काय बनतं ते कॉस थिटा. याचा आपण डिफरन्शिएट करूया. मग आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा, तेच आपण इकडे सुद्धा रिप्लेस करणार आहे, हेच आपण इकडे सुद्धा लिहिणार आहे. आता याचं डिफरन्शिएशन काय येणार आहे डी थिटा बाय, आता याचं डिफरन्शिएशन येणार आहे डी एक्स बाय डी थिटा इज इक्वल टू जस्ट थिटाचं किती बनतं 1. तसंच इथे डी वाय बाय डी थिटा इज इक्वल टू साइनचं किती बनणार आहे मायनस साइन, कॉसचं किती बनणार आहे मायनस साइन थिटा. हे आले आपले फायनल आन्सर. आता आपल्याला शो दॅट मध्ये काय सांगितलंय साइन एक्स प्लस साइन वाय अपॉन साइन एक्स इज इक्वल टू 0 आणायचंय, म्हणजे साइन वाय अपॉन साइन एक्स आणणं पहिलं गरजेचं आहे. मग आपण त्या फॉर्म्युल्यात घेऊया, साइन वाय बाय साइन एक्स पहिलं काढतो आपण, आपल्याकडे फॉर्म्युला आहे त्याचा, काय असतो डी वाय बाय डी थिटा डिवाइड बाय डी एक्स बाय डी थिटा. व्हॅल्यू आहेत आपल्याकडे मायनस साइन थिटा डिवाइड बाय 1. फायनल आन्सर किती आलं मायनस साइन थिटा. आता इथे लिहूया मग डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस साइन थिटा. आता सपोज साइन इकडे आला तर काय लिहिणार आहे आपण मग साइन थिटा प्लस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. आता आपण साइन थिटा हे कुणाला कन्सिडर केलं तर हे बघा वरती बरोबर, इथे साइन थिटा कुणाला कन्सिडर केलं होतं आपण ई रेस टू टी ला, मग आपण त्याच्याऐवजी रिप्लेस करून घेणार आहे. मग त्याला मग इथे लिहिणार ई रेस टू टी प्लस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय 0. बट आता बघा आपल्याला क्वेश्चन मध्ये काय करायला लावलं होतं साइन एक्स प्लस डी वाय बाय डी एक्स, पण आपला आन्सर काय आलाय ई रेस टू टी प्लस डी वाय बाय डी एक्स. आपल्याला आता ते चेंज करून घ्यावं लागेल. मग कसं चेंज करून घेणार आहे इथे लिहूया बघा एक्स इज इक्वल टू काय क्वेश्चन होता आपला मेन एक्स इज इक्वल टू, आता इथे बघा काय दिलेलं आहे एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स, ते घेऊया साइन इनवर्स ई रेस टू टी दिलेलं आहे. जर साइन इनवर्स इकडे आला तर ई रेस टू टी इज इक्वल टू काय मिळणार आहे साइन एक्स, म्हणजे आपण ई रेस टू टीच्या ऐवजी साइन एक्स टाकू शकतो. मग इथे लिहिणार आता आपण ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया आणि इथे काय लिहिणार पुट ई रेस टू टी इज इक्वल टू साइन एक्स इन इक्वेशन 1.
इक्वेशन 1 मध्ये टाकल्यावर काय येणार मग e च्या ऐवजी sin x प्लस dy बाय dx इज इक्वल टू 0. हे मिळालं आपलं फायनल आन्सर. हवं असेल तर तुम्ही याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढू शकता. आता क्वेश्चन नंबर 8 बघा. त्यासाठी लागणारे फॉर्म्युले ऑलरेडी मी इथे लिहून ठेवलेले आहेत. तर आता क्वेश्चन काय दिले, एक्स आणि वाय दिले आणि शो दॅटचा आहे. dx अपॉन dy काढायचे आपल्याला. मग पहिला आपण एक्स आणि वाय लिहून घेऊया. x इज इक्वल टू 2bt डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. नंतर y इज इक्वल टू a 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आता आपण इथे एक्सच्या इथून बी थोडा वेगळा घेऊया. मग आत काय राहणार आहे 2t डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर आणि y इज इक्वल टू ए इथे लिहूया आणि आत काय लिहिणार आहे 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आता आपण काय करूया पुट t इज इक्वल टू tan थिटा. आता आपण पुट करूया t इज इक्वल टू tan थिटा. मग पुट केल्यावरती काय येणार आहे मग x इज इक्वल टू b ब्रॅकेटमध्ये 2 t च्या जागी रिप्लेस काय करणार आहे आपण tan थिटा डिवाइड बाय 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. नंतर y च्या जागी सुद्धा काय येणार आहे मग a आत ब्रॅकेटमध्ये 1 मायनस tan स्क्वेअर थिटा डिवाइड बाय 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. हे आपल्याला व्हॅल्यू मिळाली. वरच्या फॉर्म्युल्यामधून याचं रिप्लेस करून काय मिळणार आहे मग आपलं इथे काय येणार मग x इज इक्वल टू b तसंच आणि ह्या पूर्ण ब्रॅकेटच्या ऐवजी येणार आहे साइन 2 थिटा. इथे पण काय येणार मग y इज इक्वल टू a आणि ह्या पूर्ण ब्रॅकेटच्या ऐवजी काय येणार आहे कॉस 2 थिटा. आता हा क्वेश्चन आपण पुढे सॉल्व्ह करणार आहे. कसं करणार आपण इथे लिहूया ऍडिंग. आता काय करूया b जर इकडे आला तर x अपॉन b इज इक्वल टू साइन 2 थिटा असणार आहे आणि y अपॉन a इज इक्वल टू कॉस 2 थिटा असणार आहे. तर आता इथे लिहूया मग टेकिंग बोथ साइड स्क्वेअर. आता जर बोथ साइड स्क्वेअर घेतलं तर इथे काय येणार मग x स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इज इक्वल टू साइन स्क्वेअर 2 थिटा आणि इकडे y स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर इज इक्वल टू कॉस स्क्वेअर 2 थिटा. आता स्क्वेअर का केलं जर आपण हे दोन्ही टर्म ऍड केले तर साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर येईल ज्याचा आन्सर डायरेक्ट काय म्हणतं 1 म्हणून आपण याचा स्क्वेअर केलेला आहे. आता खाली लिहूया ऍडिंग वी गेट. ऍड केलं काय होणार आहे एक्स स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू साइन स्क्वेअर 2 थिटा प्लस कॉस स्क्वेअर 2 थिटा. तर पुढे काय इकडची टर्म आहे अशी येणार परत आणि ह्या पूर्ण व्हॅल्यूच्या ऐवजी आन्सर येणार आहे 1 कारण की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाचा व्हॅल्यू 1 असते. आता आपण याचा बेस सेम करून घेऊया. मग काय येणार a स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर वाय स्क्वेअर डिवाइड बाय a स्क्वेअर बी स्क्वेअर इज इक्वल टू 1 म्हणणार. डिवाइडची टर्म इकडे आली तर a स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर बी स्क्वेअर. आता आपण याचं डिफरन्शिएशन करणार. आता इथे लिहूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएशन काय होणार आहे मग आता डिफरन्शिएशन काय होणार इथे एक्स स्क्वेअर आहे असंच राहणार कॉन्स्टंट टर्म आहे नंतर मल्टिप्लाय बाय a स्क्वेअर आहे असंच राहणार त्यानंतर एक्स स्क्वेअरचं काय होणार आहे 2x आणि जस्ट एक्सचं किती होतं 1 प्लस बी स्क्वेअर पण कॉन्स्टंट आहे असंच राहणार नंतर वाय स्क्वेअरचं किती होणार आहे 2y आणि जस्ट वायचं काय dy बाय dx इज इक्वल टू 0. आता हे एकत्र लिहिले तर कसं होणार आहे आता आपण ही टर्म पलीकडच्या साईडला घेणार. आता आपण ही टर्म पलीकडे घेतली तर काय येणार आहे 2b स्क्वेअर वाय dy बाय dx. ही टर्म इकडे घेतली तर मायनस मध्ये लिहावी लागेल आपल्याला मायनस 2a स्क्वेअर x. तर पुढे काय dy बाय dx इज इक्वल टू मायनस 2a स्क्वेअर x डिवाइड बाय 2b स्क्वेअर y. आता 2 ला 2 पण काय होणार इथे कॅन्सल होईल मग फायनल आन्सर काय येणार dy बाय dx इज इक्वल टू मायनस a स्क्वेअर x अपॉन बी स्क्वेअर वाय. बट आपल्याला फाइंड काय करायचं होतं dy बाय dx म्हणजे याचं इनव्हर्स करणार आपण किती येणार आहे त्याचं मग बी स्क्वेअर वाय अपॉन a स्क्वेअर x आणि याचा मायनस पुढे देणार आपण. मग हे मिळालं आपल्याला फायनल आन्सर प्रूव्ह झालेलं आहे.
आता आपण क्वेश्चन नंबर 4 घेणार आहे. हाही क्वेश्चन सेम आहे, फक्त तिथे एक्स वाय दिलेलं असतं. इथं आपण काहीतरी यू व्ही एक्स वाय वॉट एव्हर तुम्ही कन्सिडर करून सॉल्व्ह करू शकता. तर आता बघा काय करणार आहे आपण. क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे ऑलरेडी. क्वेश्चन नंबर 4 मधला पहिला. तर काय दिलंय, डिफरन्शिएट एक्स साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू टेन एक्स. म्हणजे जर मी पहिल्याला यू कन्सिडर केलं, यू इज इक्वल टू एक्स साइन एक्स, तर दुसऱ्याला व्ही कन्सिडर करूया. मग व्ही इज इक्वल टू काय मिळणार आहे मग, टेन एक्स. तर याचं डिफरन्शिएशन करणार आहे, तर इथे लिहूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे काय लिहिणार आता, डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स बाहेर येणार, डिफरन्शिएशन कुणाचं होणार आहे, साइन एक्सचं, प्लस साइन एक्स बाहेर, आणि डिफरन्शिएशन कुणाचं होणार आहे, जस्ट एक्सचं. तर इथे लिहूया मग डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स, तसंच साईनचं काय बनणार आहे, कॉस एक्स, प्लस साइन एक्स तसंच, आणि एक्सचं किती बनतं, 1. तर फायनल आन्सर काय लिहिणार मग, डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स. तर आपण याचं सुद्धा डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स येणार आहे, म्हणजे डी व्ही बाय डी एक्स. आता टेनचं किती होतं मग, सेक स्क्वेअर एक्स. हे मिळालं आपल्याला याचं आन्सर. आता आपल्याला विथ रिस्पेक्ट टू काढायचं असतं, म्हणजे कसं असणार, पहिल्याचं डिफरन्शिएट अपॉन दुसऱ्याचं डिफरन्शिएट असं लिहावं लागतं. मग काय लिहिणार आहे आपण, डी यू बाय डी व्ही. काय येणार आहे फॉर्म्युला त्याचा, ही पहिली व्हॅल्यू आहे अशीच लिहिणार आहे आपण, आणि डिवाइड बाय सेक स्क्वेअर एक्स. हे मिळालं आपल्याला फायनल आन्सर. हवं असेल तर तुम्ही याचा सुद्धा स्क्रीनशॉट घेऊ शकता. एकदम सिंपल आणि छोटा क्वेश्चन आहे. याचा स्क्रीनशॉट घेतला तर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये सेम तसाच क्वेश्चन आहे. साइन इनवर्स आहे, कॉस इनवर्स आहे. एकाला यू कन्सिडर करणार आहे, एकाला व्ही कन्सिडर करणार आहे. मग यू इज इक्वल टू साइन इनवर्स आणि ब्रॅकेटमध्ये 2x डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर, आणि व्ही इज इक्वल टू कॉस इनवर्स आणि ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार आहे आपण, 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि 1 प्लस एक्स स्क्वेअर. आता आपण इथे काहीतरी पुट करावं लागणार आहे आपल्याला. मग इथे करूया पुट एक्स इज इक्वल टू टॅन थिटा. बघा वरती 3 फॉर्म्युले ऑलरेडी लिहून ठेवले, त्यानुसार आपल्याला जायचं असतं. तर इथे काय येणार मग, यू इज इक्वल टू साइन इनवर्स आणि ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे मग, 2 टॅन थिटा डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. तसंच इथे सुद्धा तीच पुट केलं तर व्ही इज इक्वल टू काय येणार आहे, कॉस इनवर्स आणि ब्रॅकेटमध्ये 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता आपण 3 फॉर्म्युल्यावर रिप्लेस करणार आहे. तर पहिल्याचा आन्सर काय येणार आहे मग, यू इज इक्वल टू साइन इनवर्स आणि ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे मग, साइन 2 थिटा. तसंच व्ही इज इक्वल टू कॉस इनवर्स आणि ह्याच्याऐवजी ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे, कॉस 2 थिटा. तर कॅन्सल होणार आहे टर्म, साइन आणि साइन इनवर्स कॅन्सल. इथे सुद्धा कॉस आणि कॉस इनवर्स कॅन्सल. तर यू इज इक्वल टू काय मिळालं, 2 थिटा. याचं डिफरन्शिएट करणार आहे मग आपण. इथे सुद्धा व्ही इज इक्वल टू 2 थिटा. मग इथे लिहूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. इथं पण आपण तेच लिहिणार आहे. मग याचं डिफरन्शिएट करूया आता याचं डिफरन्शिएशन काय होणार आहे, डी यू बाय डी थिटा इज इक्वल टू 2 तसाच राहणार, थिटाचा 1 बनणार, मग ते लिहायची गरज नाही. आणि सेम इथं पण तेच होणार, डी व्ही बाय डी थिटा इज इक्वल टू 2. दोघांचे डिफरन्शिएशन सेम आलेले आहेत. आता पुढे काय क्वेश्चन मध्ये विचारलंय, आतापर्यंत आपण डिफरन्शिएशन काढलंय. आता त्यांनी विचारलंय साइन इनवर्स 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू, म्हणजे वरती लिहायचं आणि एक खाली लिहिणार, म्हणजे डिवाइड करणार आपण. म्हणजे आपल्याला फाइंड काय करायचं आहे, डी यू बाय डी व्ही हे फाइंड करायचं आहे. तर फॉर्म्युला काय असणार, डी यू अपॉन डी थिटा डिवाइड बाय डी व्ही अपॉन डी थिटा. आन्सर काय घेणार आहे मग आपण याचं, 2 डिवाइड बाय 2. फायनल आन्सर 1 असणार आहे. मग इथे लिहूया डी यू बाय डी व्ही इज इक्वल टू 1. हे मिळालं आपल्याला फायनल आन्सर. हवं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. आता क्वेश्चन नंबर 3 बघा काय केलेलं आहे. इथे पण यू घेणार आहे आणि व्ही घेणार आहे. तर यू किती मिळणार आहे, टॅन इनवर्स आणि ब्रॅकेटमध्ये एक्स डिवाइड बाय रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. त्यानंतर व्ही इज इक्वल टू सेक इनवर्स आणि ब्रॅकेटमध्ये 1 अपॉन 2x स्क्वेअर मायनस 1. आता इथे आपल्याला काहीतरी पुट करावं लागणार आहे. मग इथे लिहूया पुट
एक्स इज इक्वल टू साइन थिटा. ते बघा काय याचे चेंजेस होणार आहेत. इथे सुद्धा आपण तेच करणार आहे, पण पहिला आपण याला थोडं चेंज करून घेऊया. म्हणजे व्ही इज इक्वल टू साइन आहे त्याला कॉस बनवूया. का तर साइन टाकलं तर थोडं इझी जाईल. म्हणजे बघा साइन कॉस इनवर्स आणि इथे काय हे वर येणार टर्म म्हणजे 2x² मायनस 1. मग इथे सुद्धा लिहूया पुट एक्स इज इक्वल टू साइन थिटा. तर काय बनणार इथे यू इज इक्वल टू टॅन इनवर्स ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे साइन थिटा डिवाइड बाय रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर थिटा. इथे पण तेच व्ही इज इक्वल टू कॉस इनवर्स आत 2x² म्हणजे साइन स्क्वेअर थिटा मायनस 1 येणार आहे. आता इकडे यू इज इक्वल टू टॅन इनवर्स ब्रॅकेटमध्ये साइन थिटा आणि 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर असतो. रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होईल, राहणार काय फक्त कॉस थिटा. आणि साइन अपॉन कॉस म्हणजे काय असणार आहे टॅन थिटा. मग टॅन आणि टॅन एकमेकांना कॅन्सल होतील इथे आणि यू इज इक्वल टू राहणार आहे फक्त थिटा. तर आपण याचं डिफरन्शिएट करूया. मग इथे लिहूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. तर फायनल आन्सर काय येणार मग du बाय डी थिटा इज इक्वल टू 1. तसंच इथे पण करणार आहे. आता सगळ्यांना हा फॉर्म्युला माहित असणं खूप गरजेचं आहे, त्याशिवाय हे बनू शकत नाही. म्हणजे बघा आपण हे इकडे घेतलं आणि ही टर्म इकडे नेली तर फॉर्म्युला काय बनणार आहे 2 साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉस 2 थिटा बनणार आहे. 1 मायनस कॉस 2 थिटा बनणार आहे. ती व्हॅल्यू इथे पुट करूया म्हणजे v इज इक्वल टू कॉस इनवर्स आणि ब्रॅकेटमध्ये त्या टर्मच्या ऐवजी काय लिहिणार आहे आता आपण 1 मायनस कॉस 2 थिटा मायनस 1. आता प्लस 1 आणि मायनस 1 एकमेकांना कॅन्सल होतील. काय राहणार आहे मग इथे v इज इक्वल टू कॉस इनवर्स आणि आत कॉस 2 थिटा मायनस आहे इथे. आता कॉसला कॉस सुद्धा काय होणार आहेत कॅन्सल. आत काय राहणार मग v इज इक्वल टू मायनस 2 थिटा. याचा आपण डिफरन्शिएट करणार आहे. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. मग डिफरन्शिएशन केल्यावरती आन्सर काय येणार याचं डी व्ही बाय डी थिटा इज इक्वल टू -2 आहे असाच येणार, थिटाचं 1 बनणार. मग हे मिळाले फायनल आन्सर. आता आपल्याला हे डिवाइड मध्ये सांगितलंय म्हणजे बघा विथ रिस्पेक्ट टू दिले म्हणजे डिवाइड करावं लागणार. म्हणजे आपल्याला फाइंड काय करायचं आहे du बाय dv म्हणजे हे दोन्ही व्हॅल्यू एकमेकांना डिवाइड करणार आहे. du आता du ची व्हॅल्यू काय 1 डिवाइड बाय dv किती आहे -2. मग हे मिळालं आपल्याला फायनल आन्सर. हवं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. आता आपण क्वेश्चन 4 बघतोय. तर इथे काय घेणार आहे आपण u इज इक्वल टू कॉस इनवर्स आणि ब्रॅकेटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि 1 प्लस एक्स स्क्वेअर. त्यानंतर v इज इक्वल टू काय टॅन इनवर्स एक्स. आता आपण इथे काय करूया काही व्हॅल्यू पुट करायचे. 3 फॉर्म्युले ऑलरेडी लिहून ठेवले तिथे. मग काय करणार आहे पुट एक्स इज इक्वल टू टॅन थिटा आणि इकडे पण पुट एक्स इज इक्वल टू टॅन थिटा. जर ह्या व्हॅल्यू पुट केल्या तर काय बनणार आहे आपला ह्या व्हॅल्यू पुट केल्या तर इक्वेशन कसं बनतंय u इज इक्वल टू कॉस इनवर्स ब्रॅकेटमध्ये 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा आणि इथे v इज इक्वल टू टॅन इनवर्स आणि एक्सच्या ऐवजी काय लिहिणार आहे टॅन थिटा. तर इथे टॅनला टॅन आणि टॅन इनवर्स कॅन्सल होणार आहेत. मग v इज इक्वल टू राहणार आहे फक्त थिटा. तर ह्या पूर्ण टर्मच्या ऐवजी u इज इक्वल टू कॉस इनवर्स ह्या पूर्ण ब्रॅकेट मधल्या टर्म्सच्या ऐवजी काय येणार आहे कॉस 2 थिटा मिळणार आहे. इथे सुद्धा कॉसला कॉस काय होईल कॅन्सल आणि u इज इक्वल टू काय मिळणार आहे 2 थिटा. ह्या दोघांचं डिफरन्शिएट करूया. मग आपण आता इथे लिहूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. इथे सुद्धा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. तर du बाय डी थिटा इज इक्वल टू 2 आहे असंच आणि थिटाची व्हॅल्यू 1 मिळणार आहे. त्यानंतर dv बाय डी थिटा तर थिटा आहे थिटाची व्हॅल्यू 1 असणार आहे. हे मिळाले आपल्याला आन्सर. आता याच्यानंतर काय विथ रिस्पेक्ट टू दिले म्हणजे दोघांना डिवाइड करावं लागेल. तर इथे लिहूया मग du बाय dv इज इक्वल टू 2 डिवाइड बाय 1. फायनल आन्सर काय असणार आहे मग 2. इथे लिहूया मग du बाय dv इज इक्वल टू
2. हे आलं आपलं फायनल आन्सर. हवं असेल तर तुम्ही याचा सुद्धा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता क्वेश्चन नंबर 5 बघा कसा करणार आहे आपण. ते इथे u कुणाला कन्सिडर करणार आहे 3x ला आणि v कुणाला कन्सिडर करणार आहे log बेस टू द x आणि 3. आता याचं डिफरन्शिएट करूया. मग इथे लिहिणार आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर du बाय dx इज इक्वल टू, आता याचा फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. काय असतो इथे लिहितोय मी a रेस टू x. याचा फॉर्म्युला काय असतो a रेस टू x log a. डिफरन्शिएशनचा फॉर्म्युला असतो ना. तर इथे किती येणार आहे मग 3 रेस टू x आणि नंतर log 3. हे मिळालं आपल्याला आन्सर. आता v चं बघा कसं सॉल्व्ह करणार आहे हे नीट समजून घेणं गरजेचं आहे. आता सगळ्यांना हा एक फॉर्म्युला माहित पाहिजे. log बेस टू a आणि इथं b असेल तर काय बनतं log b अपॉन log a. तर इथे काय बनणार आहे मग log 3 डिवाइड बाय log x. तर हे आपण असं लिहू शकतो log 3 मल्टिप्लाय बाय 1 अपॉन log x. ही व्हॅल्यू वर गेली तर log 3 आणि ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे मग log x रेस टू मायनस 1. तर आता याचं डिफरन्शिएशन करूया. तर इथे लिहूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर येणार आहे dv बाय dx इज इक्वल टू log 3 कॉन्स्टंट आहे त्याचं काहीच बनणार नाही. डिफरन्शिएशन कुणाचं करणार आहे मग आपण log x रेस टू मायनस 1 चं डिफरन्शिएशन होईल. मग इथे काय लिहूया dv बाय dx इज इक्वल टू log 3. याचं काय मायनस 1. आता x रेस टू 2 असेल तर काय बनतं 2 पुढे येतं x आणि 2 मायनस 1. सेम तसंच होणार याचं मल्टिप्लाय बाय मायनस 1 पुढे येणार नंतर log x आणि मायनस 1 परत मायनस 1 असणार. त्याच्यानंतर सुद्धा आपण डिफरन्शिएशन करणार आहे कुणाचं फक्त log x चं. चेन रूल असतं ना पहिल्यांदा पूर्ण याचं नंतर फक्त log x चं. तसंच तर आता काय होणार आहे dv बाय dx इज इक्वल टू log 3 मायनस log रेस टू किती येणार आहे मायनस 2 आणि log x चं किती असतं 1 अपॉन x. तर dv बाय dx इज इक्वल टू याचं बनणार आहे मायनस log 3 आणि log x रेस टू मायनस 2 आणि मल्टिप्लाय बाय 1 अपॉन x. हे मिळालं आन्सर. आता आपल्याला याच्यानंतर काय फाइंड करायचं आहे du बाय dv. मग इथे लिहूया du बाय dv इज इक्वल टू 3 रेस टू x मल्टिप्लाय बाय log 3 डिवाइड मध्ये ही पूर्ण टर्म म्हणजे मायनस log 3 नंतर log x रेस टू मायनस 2 आणि 1 बाय x. आता x वरती जाणार मग किती येणार आता log 3 कॅन्सल होईल x वरती जाणार इकडे येणार तो मग किती बनणार आहे. तर आता याचा आन्सर किती मिळणार आहे आपल्याला मग मायनस 3 रेस टू x वरती जाणार म्हणजे मल्टिप्लाय मध्ये येणार डिवाइड बाय log x रेस टू मायनस 2. ती सुद्धा व्हॅल्यू वरती घेतली तर किती बनणार मायनस 3 रेस टू x नंतर x आणि परत log x रेस टू मायनस 2 च्या ऐवजी काय येणार आहे प्लस 2. हे मिळालं आपल्याला du बाय dv. आता क्वेश्चन नंबर 6 बघा आपण कसं करणार आहे. तर इथे सुद्धा u आणि v घेणार आहे. आता इथे थोडा मोठा क्वेश्चन आहे मग पहिल्यांदा u इकडे लिहितोय मी tan इनवर्स आणि ब्रॅकेट मध्ये cos x डिवाइड बाय 1 प्लस साइन x आणि v इकडे लिहूया v इज इक्वल टू सेक इनवर्स x. तर याचं आपण डिफरन्शिएशन करणार आहे. तर काय होणार डिफरन्शिएशन त्याच्यासाठी लागणारे फॉर्म्युले मी ऑलरेडी इथे लिहून ठेवलेले आहेत. हा पहिला फॉर्म्युला आणि हा दुसरा फॉर्म्युला. हे दोन फॉर्म्युले आपण इथे यूज करणार. u इज इक्वल टू टॅन इनवर्स आहे असं आणि ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे कॉस एक्सच्या ऐवजी कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय 2 डिवाइड 1 प्लस साइन त्याचा फॉर्म्युला आहे कॉस एक्स बाय 2 मायनस प्लस साइन एक्स बाय 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. तर इथे बघा u इज इक्वल टू टॅन इनवर्स. आता ह्या पूर्ण टर्मच्या ऐवजी आता आपल्याला काही बेसिक फॉर्म्युले माहित पाहिजेत म्हणजे कुठला की वरती काय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. काय फॉर्म्युला बनतो ए प्लस बी आणि ए मायनस बी. खाली काय ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर आहे तर त्याचा काय बनणार आहे ए प्लस बी आणि ए प्लस बी. तर आपण आता त्या व्हॅल्यू इथे पुट करणार आहे म्हणजे इथे काय लिहिणार मग ब्रॅकेटमध्ये काय ए प्लस बी म्हणजे कॉस
एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मायनस लिहिणार आहे कॉस एक्स बाय 2 मायनस साइन एक्स बाय 2 डिवाइड बाय, आता दोन्ही व्हॅल्यू प्लस मध्येच लिहिणार मग आपण ब्रॅकेटमध्ये कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2 आणि परत हेच ब्रॅकेट रिपीट आणि ब्रॅकेट कंप्लीट. आता काही व्हॅल्यू कॅन्सल होतील, काय बघा प्लस वाली आणि प्लस वाली टर्म कॅन्सल झाली. आता इकडे बघा मग काय येणार u इज इक्वल टू टॅन इनवर्स ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे कॉस एक्स बाय 2 मायनस साइन एक्स बाय 2 डिवाइड बाय कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2. तर आपण या पूर्ण टर्मला डिवाइड करूया. आपण ह्या पूर्ण टर्मला डिवाइड करूया विथ, आपण आधी ह्या टर्मला डिवाइड करूया कॉस एक्स बाय 2 टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. जर सगळ्याला डिवाइड केलं तर काय मिळणार आहे u इज इक्वल टू टॅन इनवर्स. आता कॉसला कॉसनेच डिवाइड केलं तर किती बनन 1 मायनस साइन बाय कॉस किती होणार आहे टॅन एक्स बाय 2 डिवाइड बाय, इथे पण कॉसला कॉसने केल्यावरती 1 प्लस आता साइनला कॉसने केल्यावरती टॅन एक्स बाय 2. आता नेक्स्ट स्टेप कशी करणार याची बघा u इज इक्वल टू टॅन इनवर्स. आता इथे 1 आहे तर 1 ला अशी व्हॅल्यूने रिप्लेस करायचं की जे टॅनच्या फॉर्म मध्ये येतं. म्हणजे काय टॅन पाय बाय 4 ची व्हॅल्यू किती असती 1, म्हणजे 1 च्या जागी आपण ते लिहिणार आहे. मग इथे लिहिणार आता टॅन पाय बाय 4 मायनस टॅन एक्स बाय 2 डिवाइड बाय, इथे पण 1 च्या जागी काय लिहिणार आहे आपण टॅन पाय बाय 4 प्लस, आता इथे काहीच नाहीये तर कन्सिडर करूया इथे 1 आहे बरोबर. 1 मल्टिप्लाय बाय टॅन एक्स बाय 2 आहे, चालतं ना, काही फरक पडणार नाही. 1 ने मल्टिप्लाय केलं तीच व्हॅल्यू राहणार आहे. तर त्या पण 1 च्या जागी आपण लिहूया टॅन पाय बाय 4 मल्टिप्लाय बाय टॅन एक्स बाय 2. तर याचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, तो मी ऑलरेडी इथे वरती लिहिलेला आहे. हा या फॉर्म्युल्यानुसार काय समजतंय की टॅन ए मायनस टॅन बी अपॉन टॅन ए प्लस टॅन ए मल्टिप्लाय बाय टॅन बी असेल तर असतं टॅन ए मायनस बी. तर तसंच आलेलं आहे फॉर्म. मग आपण ए कुणाला कन्सिडर करणार आहे, ह्याला ए मायनस बी त्यानंतर ए प्लस ए मल्टिप्लाय बाय बी अशा फॉर्म मध्ये आलेलं आहे. तर या सगळ्याच्या ऐवजी काय असणार आहे टॅन ए मायनस बी. तर आपण कसं लिहिणार मग आता u इज इक्वल टू टॅन इनवर्स आणि ब्रॅकेटमध्ये टॅन, तर ब्रॅकेटमध्ये पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2 असणार आहे. तर इथे टॅनला टॅन कॅन्सल होईल तर u इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळणार आहे पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2. याचं डिफरन्शिएशन करूया. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता डिफरन्शिएशन झालं तर काय होणार आहे u आहे, u चं काय du बाय dx इज इक्वल टू, तर पाय बाय 4 हे रेडियन मध्ये आहे, रेडियन कुठलीही रेडियनची व्हॅल्यू आपण 0 असती मायनस हाफ तसंच आणि एक्सचं किती बनणार आहे 1. तर फायनल आन्सर काय होणार du बाय dx इज इक्वल टू मायनस हाफ. हे मिळालं आपल्याला आन्सर. आता तसंच आपण v चं सुद्धा डेरिव्हेशन करणार आहे, पण पहिले याचं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. आता आपण v चं डेरिव्हेशन करणार आहे तर इथे लिहूया v इज इक्वल टू सेक इनवर्स एक्स आहे, तर त्याचं डिफरन्शिएशन करणं गरजेचं आहे. तर इथे लिहिणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर dv बाय dx इज इक्वल टू सेकचं काय असणार आहे 1 अपॉन एक्स रूट मध्ये एक्स मायनस 1. हे मिळालं आपल्याला आन्सर. आता फायनल आन्सर काय करणार, हे दोघांचं डिवाइड करायचं आहे म्हणजे du अपॉन dv फाइंड करायचं आहे. तर du ची व्हॅल्यू काय हाफ मायनस हाफ आणि डिवाइड बाय मध्ये काय येणार आहे 1 अपॉन एक्स रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस 1. आता ही व्हॅल्यू डिवाइडची व्हॅल्यू इकडे गेल्यावर मल्टिप्लाय मध्ये बनन, म्हणजे काय येणार आता du बाय dv इज इक्वल टू मायनस हाफ मल्टिप्लाय बाय एक्स रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस 1. तर du बाय dv इज इक्वल टू मायनस एक्स रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस 1
डिवाइड बाय 2. हे मिळालं आपल्याला फायनल आन्सर. हवं असेल तर तुम्ही याचा सुद्धा स्क्रीनशॉट घेऊ शकता. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. आता क्वेश्चन नंबर 7 बघतो आपण. हाही क्वेश्चन तसाच सॉल्व्ह करायचा आहे. तर दोन इक्वेशन कुठले आहेत? एक्स रेस टू एक्स आणि एक्स रेस टू साइन एक्स. तर आपण इथे लिहूया u इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स आणि v इज इक्वल टू एक्स रेस टू साइन एक्स. आता फंक्शनच्या पॉवर म्हणजे फंक्शन आहे तर बोथ साइड लॉग घ्यावं लागेल आपल्याला. मग इथे लिहूया लॉग u आणि इकडे एक्स रेस टू एक्स. तसंच इकडे सुद्धा लॉग v आणि एक्स रेस टू साइन एक्स. आता पॉवर मध्ये जी व्हॅल्यू असते ती आपण पुढे घेतो. मग काय लिहिणार आहे इथे? लॉग u इज इक्वल टू एक्स मल्टिप्लाय बाय लॉग एक्स. इकडे सुद्धा लॉग v इज इक्वल टू साइन एक्स मल्टिप्लाय बाय लॉग एक्स. आता आपण ह्या दोघांचं डिफरन्शिएशन करूया. मग इथे लिहूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर तीच व्हॅल्यू आपण इकडे पण लिहूया. आता डिफरन्शिएशन करणार आहे. लॉग यू चं काय असतं? 1 अपॉन यू आणि नुसत्या यू चं du बाय dx इज इक्वल टू एक्स बाहेर काढणार, डेरिवेशन कुणाचं काढणार? लॉग एक्सचं, म्हणजे 1 अपॉन एक्स लिहूया प्लस नंतर लॉग एक्स आहे असं लिहिणार. डिफरन्शिएशन कुणाचं करणार? एक्सचं. ते किती बनतं? 1. तर पुढे आता इथे लिहूया मग du बाय dx इज इक्वल टू एक्सला एक्स गेलं तर राहिलं किती? 1 प्लस लॉग एक्स. यू इथे 1 अपॉन यू आहे असंच लिहिलेलं आहे आपण. यू पलीकडे जाणार आता du बाय dx इज इक्वल टू यू आणि ब्रॅकेट मध्ये 1 प्लस लॉग एक्स. यू ची व्हॅल्यू काय? हे मेन आपला क्वेश्चन बघा. यू इज इक्वल टू काय? एक्स रेस टू एक्स आहे. ते आपण तिथे पुट करणार. म्हणजे du बाय dx इज इक्वल टू यू म्हणजे काय? एक्स रेस टू एक्स आणि ब्रॅकेट मध्ये 1 प्लस लॉग एक्स. हे याचं आन्सर मिळालं. आता याचं पण डिफरन्शिएशन करूया. म्हणजे याचं येणार आहे 1 अपॉन व्ही dv बाय dx इज इक्वल टू आता साइन एक्स बाहेर काढणार आहे आणि डिफरन्शिएशन लॉग एक्सचं डिफरन्शिएशन असतं 1 अपॉन एक्स नंतर प्लस लॉग एक्स आहे असं आणि नंतर साइन एक्सचं काय असतं? कॉस एक्स. तर 1 अपॉन व्ही डिवाइड बाय लॉग एक्स हा व्ही इकडे येणार आणि ब्रॅकेट मध्ये काय येणार मग? साइन एक्स डिवाइड बाय एक्स प्लस लॉग एक्स अँड कॉस एक्स. आता v काय तो पण इथे लिहिणार आहे आपण. तर v ची व्हॅल्यू काय बघा वरती दिलेली आपल्याला एक्स रेस टू साइन एक्स. तर इथे लिहूया एक्स रेस टू साइन एक्स आणि आत आहे ही व्हॅल्यू रिपीट येणार आहे. हे मिळालं आपल्याला आन्सर. तर आता आपल्याला फाइंड करायचं आहे du बाय dv. तर या दोन्ही टर्म डिवाइड करणार आहे. मग पहिली लिहूया एक्स रेस टू एक्स आणि ब्रॅकेट मध्ये 1 प्लस लॉग एक्स आणि डिवाइड मध्ये इकडची पूर्ण टर्म. आता काय करणार आहे आपण? पहिलं आहे असंच लिहूया एक्स रेस टू एक्स आणि ब्रॅकेट मध्ये 1 प्लस लॉग एक्स आणि डिवाइड मध्ये एक्स रेस टू साइन एक्स आणि ब्रॅकेट आपण याचा बेस सेम करून घेऊया. डिवाइड मध्ये काहीच नाही म्हणजे 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. म्हणजे काय येणार इथे आता? साइन एक्स प्लस एक्स लॉग एक्स कॉस एक्स डिवाइड बाय एक्स. आता पुढे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर कसं करणार आहे आता आपण? हे डिवाइड मधला एक्स वरती जाणार, हा इकडे डिवाइड मध्ये इकडे गेलं मल्टिप्लाय मध्ये येईल. म्हणजे काय लिहिणार? एक्स रेस टू एक्स मल्टिप्लाय बाय एक्स आणि 1 प्लस लॉग एक्स डिवाइड मध्ये एक्स रेस टू साइन एक्स आणि ब्रॅकेट मध्ये साइन एक्स प्लस एक्स लॉग एक्स कॉस एक्स. आता ही पण व्हॅल्यू आपण वरती घेऊया. म्हणजे किती येणार? एक्स रेस टू एक्स नंतर एक्स रेस टू 1 आणि एक्स रेस टू मायनस साइन एक्स होणार आणि ब्रॅकेट मध्ये 1 प्लस लॉग एक्स डिवाइड बाय हे ब्रॅकेट आहे असं रिटर्न येणार आहे. आता हे आपण एकत्र करून लिहूया मग. म्हणजे काय येणार आहे? एक्स रेस टू एक्स आहेच प्लस 1 मायनस साइन एक्स आणि ब्रॅकेट मध्ये 1 प्लस लॉग एक्स आणि डिवाइड ची टर्म रिपीट करणार. हे मिळालं आपल्याला du बाय dv. हे असतं फायनल आन्सर. हवं असेल तर तुम्ही याचा सुद्धा स्क्रीनशॉट घेऊ शकता. अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 7 आपला कंप्लीट झालेला आहे.
आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. आता क्वेश्चन नंबर 8 बघतोय आपण. तर इथे दोन फंक्शन दिलेले आहेत u आणि v. सेम त्याच मेथडने सॉल्व्ह करायचे आहेत. तर याच्यासाठी आता थोडे फॉर्म्युलांचा विचार करा की आपल्याला काय करावं लागेल. आता इथे लिहूया पुट x इज इक्वल टू tan थिटा. मग थिटाची व्हॅल्यू किती बनणार आहे? tan इनवर्स x. ही व्हॅल्यू जर क्वेश्चन मध्ये पुट केली तर काय होणार? u इज इक्वल टू tan इनवर्स ब्रॅकेट मध्ये रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे काय? tan स्क्वेअर थिटा मायनस 1 डिवाइड बाय इथे सुद्धा tan थिटा. आता इथे लिहूया u इज इक्वल टू tan इनवर्स आणि ब्रॅकेट मध्ये आता 1 प्लस tan स्क्वेअर थिटा म्हणजे किती असतं? सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 डिवाइड बाय tan थिटा. आता इथे काय येणार मग? u इज इक्वल टू tan इनवर्स आणि आत सेक स्क्वेअर आणि रूट म्हणजे सेक, इथे रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होणार, राहणार सेक थिटा मायनस 1 डिवाइड बाय tan थिटा. आता सेकचा फॉर्म्युला काय असतो? 1 अपॉन कॉस. तो इथे पुट करूया. u इज इक्वल टू tan इनवर्स ब्रॅकेट मध्ये सेकच्या ऐवजी लिहिणार आहे 1 अपॉन कॉस थिटा मायनस 1 डिवाइड बाय त्यांच्या ऐवजी काय लिहिणार आहे? साइन थिटा डिवाइड बाय कॉस थिटा. आता पुढे काय लिहूया? u इज इक्वल टू tan इनवर्स आणि इथं जर बेस सेम केला वरती तर काय येणार आहे? 1 अपॉन कॉस थिटा डिवाइड बाय कॉस थिटा डिवाइड बाय साइन थिटा अपॉन कॉस थिटा. तर कॉसला कॉस कॅन्सल होईल आणि राहणार काय मग? u इज इक्वल टू tan इनवर्स 1 मायनस कॉस थिटा डिवाइड बाय साइन थिटा. आता तुम्हाला याचे फॉर्म्युले माहित पाहिजेत. मी इथे बाजूला लिहितो काय फॉर्म्युले असतात. 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला असतो 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 आणि साइन थिटाचा फॉर्म्युला असतो 2 साइन थिटा बाय 2 अँड कॉस थिटा बाय 2. हे फॉर्म्युले माहित पाहिजेत. हे आपल्याला इथे पुट करायचे आहेत. आता तर काय लिहिणार? आता u इज इक्वल टू tan इनवर्स आणि ब्रॅकेट मध्ये काय 1 मायनस कॉस म्हणजे 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 डिवाइड बाय 2 साइन थिटा बाय 2 अँड कॉस थिटा बाय 2. आता कॅन्सल होणार आहे साइन स्क्वेअर आणि साइन 2 ला 2 राहिलं काय मग? u इज इक्वल टू tan इनवर्स ब्रॅकेट मध्ये साइन अपॉन कॉस आहे म्हणजे इथे पण tan थिटा बाय 2 असणार आहे. tan इनवर्स आणि tan कॅन्सल आउट होईल. इथे राहणार आता u इज इक्वल टू थिटा बाय 2. तर आपल्या मेन क्वेश्चन मध्ये थिटाची व्हॅल्यू आपण काय घेतली होती ती बघणार आहे. हे बघा इथे थिटाची व्हॅल्यू आपण कन्सिडर केली होती. आता इथे थिटाची व्हॅल्यू tan इनवर्स x आहे. मग ती इथे पुट करणार आपण. इज इक्वल टू tan इनवर्स x डिवाइड बाय 2. आता याचं डिफरन्शिएशन करूया. इथे लिहिणार आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर du बाय dx इज इक्वल टू tan इनवर्सचा फॉर्म्युला काय? तर हाफ आहे असंच राहणार आणि tan इनवर्सचा फॉर्म्युला काय येणार आहे? 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हा मिळाला आपल्याला फायनल. हे मिळालं आपल्याला du अपॉन dx. आता आपल्याला dv चा काढायचा. आता याचं डिफरन्शिएशन करायचंय. तर इथे सुद्धा काहीतरी पुट करावं लागेल. तर इथे लिहूया पुट x इज इक्वल टू साइन अल्फा. तर अल्फाची व्हॅल्यू किती मिळणार मग? साइन इनवर्स x. ही व्हॅल्यू आपण क्वेश्चन मध्ये पुट करूया. तर v इज इक्वल टू tan इनवर्स आणि ब्रॅकेट मध्ये 2x आणि रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे काय? साइन स्क्वेअर अल्फा डिवाइड 1 मायनस 2 आणि x च्या ऐवजी काय लिहिणार आहे? साइन स्क्वेअर अल्फा. आता v इज इक्वल टू tan इनवर्स आणि ब्रॅकेट मध्ये काय 2x आहे असंच आणि 1 मायनस साइन स्क्वेअर अल्फा म्हणजे कॉस स्क्वेअर आणि त्याला रूट कॅन्सल होईल. मग राहणार फक्त कॉस अल्फा डिवाइड बाय. आता इथे x ची व्हॅल्यू टाकूया आपण. म्हणजे v इज इक्वल टू tan इनवर्स ब्रॅकेट मध्ये 2 tan साइन अल्फा
रूट मध्ये येणार आहे मग 1 मायनस साइन स्क्वेअर अल्फा डिवाइड बाय 1 मायनस 2 मल्टिप्लाय बाय साइन स्क्वेअर अल्फा. आता इथे लिहूया मग v इज इक्वल टू टॅन इनवर्स आत 2 साइन अल्फा आणि रूट मध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर काय असतं कॉस अल्फा डिवाइड बाय 1 मायनस 2 साइन स्क्वेअर अल्फा. आता हा वरच्याचा फॉर्म्युला काय असतो तो मी इथे लिहितोय. आता लक्षात ठेवा साइन 2 थिटाचा फॉर्म्युला असतो 2 साइन थिटा अँड कॉस थिटा. दुसरा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा चा फॉर्म्युला असतो कॉस 2 थिटा. हे दोन फॉर्म्युले आपण यूज करणार आहे. म्हणजे काय येणार v इज इक्वल टू टॅन इनवर्स आणि ब्रॅकेट मध्ये ह्या पूर्ण व्हॅल्यूच्या ऐवजी येणार आहे साइन 2 थिटा डिवाइड बाय कॉस 2 थिटा. आता साइन अपॉन कॉस काय बनणार आहे टॅन. मग इथे लिहूया v इज इक्वल टू टॅन इनवर्स आत राहणार आहे टॅन 2 थिटा. आता टॅन इनवर्स आणि टॅन कॅन्सल होईल आणि v इज इक्वल टू 2 थिटा होणार आहे. आपण याचं डिफरन्शिएशन करूया. इथे लिहूया आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. आता आपण इथं थिटाची व्हॅल्यू पुट करूया. मग थिटाची व्हॅल्यू काय बघा आपण क्वेश्चन मध्ये घेतलेली आहे. आता v इज इक्वल टू टॅन इनवर्स आत येणार या पूर्ण व्हॅल्यूच्या ऐवजी येणार आहे साइन 2 अल्फा डिवाइड बाय कॉस 2 अल्फा. तर v इज इक्वल टू टॅन इनवर्स आत राहणार आहे टॅन 2 अल्फा. तर टॅन आणि टॅन इनवर्स कॅन्सल होणार. v इज इक्वल टू राहणार आहे 2 अल्फा. आता अल्फाची व्हॅल्यू किती आहे क्वेश्चन मध्ये बघणार आहे ती आपण बघा. इथे अल्फाची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी गिवन आहे साइन इनवर्स एक्स. मग ती व्हॅल्यू आपण पुट करूया साइन इनवर्स एक्स. आता आपण याचं डिफरन्शिएशन करूया. मग इथे लिहिणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डीव्ही बाय डीएक्स इज इक्वल टू 2 तसाच आणि साइनचा किती बनतो 1 अपॉन 1 प्लस रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. फायनल आन्सर येणार आहे मग 2 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. हे मिळालं आपल्याला डीव्ही बाय डीएक्स. आता आपल्याला फाइंड करायचं आहे डीयू बाय डीव्ही. तर आता आपण लिहिणार आहे 1 अपॉन 2 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 2 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. आपण याच्याऐवजी असंही लिहू शकतो 1 अपॉन 2 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय बाय रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 2. तर फायनल आन्सर काय येणार आहे मग याचं डीव्ही बाय डीएक्स इज इक्वल टू रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 4 1 प्लस एक्स स्क्वेअर. हे मिळालं आपल्याला फायनल आन्सर. हवं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. अशा पद्धतीने आपली पूर्ण एक्सरसाइज कंप्लीट झालेली आहे.